नमस्कार. कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत. आतपळ्या आईचे खबरो. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाणे आज कारवारात पावसाळ्याची सुरुवात. कारवार पावसाबाबत खूप महत्त्वाची माहिती मुखार आयला. अरबी समुद्रात काही दिवस राहून पाऊस अति जोरान उचूक लागला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाणे आज कारवारात पावसाळो सुरू झाला आणि फुडली 2 दिसाक गोंय आणि महाराष्ट्राकडे वयतलो. सद्याक पावसाळो गोंय आणि कर्नाटकाच्या सीमेर आसा. ताका लागून कारवार जिल्ह्यात कांय कडेन हळुवार पावस पडलो आणि कांय कडेन ढग दाटून येयलात. कारवारात कोकणी विषयात 10वीच्या विद्यार्थ्यांना मिळाले 100त 82 गुण. कारवार कर्नाटक सरकारान राज्यात कोकणी भाषिक लोकांसाठी कोकणी शिकची तजवीज केला. इयत्ता 6वी धन 10वी पर्यंत तिसरो ऐच्छिक विषय म्हणून लागू केला. कारवार तालुक्यात फक्त हिंदू हायस्कुलात कोकणी विषय शिकयतात. दर वर्षाप्रमाणे ह्या वर्सावी कोकणी विषयाचो निकाल बरो लागलो. तर ह्या शाळेचो 10वीचो विद्यार्थी कुमार मंजुनाथ शेट हेणे 100त 82 गुण मेळोवन वर्गात कोकणी विषयात पयले येयला आसा. कोकणी विषयात कोण विद्यार्थी पयले येता तेमकां सदाशिवगडचे कोकणी संस्कृती मंडळाचे अध्यक्षा उषा राणे हेमी शिष्यवृत्ती दवरली आसा. कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनला वतीन कुमार मंजुनाथ शेट आणि कोकणी टीचर वैशाली नाईक हेमकां शुभेच्छा. ISO 9001:2015 सर्टिफाईड कंपनीचे मजबूत आणि टिकाऊ शक्तिवर्धक सोलार प्रोडक्ट्सचे अधिकृत विक्रेते ओम शक्ती इंडस्ट्रीज, काळबादेवी कॉम्प्लेक्स, राष्ट्रीय महामार्ग, देवबाग रो, सदाशिवगड, कारवार. आमच्याकडे मेळटा सोलार ऑटोरेटिंग सिस्टम ETC अँड FPC मॉडेल, सोलार स्ट्रीट लाईट सिस्टम, सोलार होम लाईट, रूफटॉप सोलार सिस्टम, ऑफ ग्रिड सोलार सिस्टम, हीट पंप, सोलार इन्व्हर्टर, सोलार बॅटरी, सोलार पंप, सोलार फेन्सिंग अँड ब्लिंकर. आजच भेट द्यात आणि खात्री करात. ओम शक्ती इंडस्ट्री, सदाशिवगड, कारवार. अधिक माहितीसाठी संपर्क 9822131491. दीड लाख किमतीचो गांजा जप्त. कारवार दांडेली ग्रामीण पोलिसान गांजा तस्करी करच्या आरोपीक अटक केली. ताचे कडल्यान सुमार 1,50,000 किमतीचो 3 किलो 250 ग्राम गांजा आणि या कृत्याक वापरिल्ली बायक जप्त करून घेतली. दांडेलीच्या 14व्या ब्लॉक टाउनशिपात रावपी फारूक वय 38 हाका अटक केली. बर्ची क्रॉसा लागीं गांजा व्यवहार करची माहिती मेळिल्ल्या पोलिसान DYSP गणेश KL, CPI दयानंद शिगुणसी आणि PSI येल्लालिंग कुन्नूर हेमगेल्या नेतृत्वात तपास करून आरोपीक अटक केली. दांडेली ग्रामीण स्टेशनाचेर केस नोंद जाला. जून 4 तारखेक अरण्यभूमी हक्काची विचारविनिमय सभा. रवींद्र नाईक, शिरसी. अरण्य हक्क संघर्ष समितीतर्फेन जून 4 तारखेक दनपारा 3:30 वाजताना शिरसीच्या राघवेंद्र कल्याण मंडप सभाभवनात राज्यस्तरीय अरण्यभूमी हक्क सुप्रीम कोर्ट विचारणा या विषयाचेर विचारविनिमय सभा आयोजित केला असे अरण्य हक्क संघर्ष समिती अध्यक्ष श्री रवींद्र नाईक हेमी कळयला. कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिकेचे अनावरण करून तेमी शिरसीच्या जिल्हा अरण्यभूमी हक्क संघर्ष कार्यालयात उलयताले. या कार्यक्रमाक विशेष आमंत्रित पावणे म्हण कर्नाटक उच्च न्यायालयाचे विश्रांत न्यायमूर्ती SN नागमोहन दास हेमी हजर उरतले. अरण्य हक्क कायद्याच्या चौकटी भायर अरण्य अतिक्रमणदाराक उठोवची प्रक्रिया विरुद्ध 8 परिसर संघटनेन सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्ल्या हितासक्ती अर्जीदाराक उठोवू जाय म्हण राज्य सरकारान तेमकां उठोवू जाय म्हण अर्ज केला. तेजेर अरण्यवासियाला बाजून वाद मांडूक कोर्टान संमती दिला. हो कायद्याच्या संघर्षाचो मुख्य दाखलाती विषय असे त्यांनी म्हणले. अरण्यवासियाला हक्क संघर्ष संबंधित सार्वजनिक हितासक्ती अर्जेचो अंतिम विचारणा जुलै महिन्यात जावची असून त्यांना अंतिम निर्णय जावचो आशिल्ल्यान राज्यस्तरीय कायदे पंडिता कडच्यान विचार गोष्टी करून तेमगे सल्लो घेवचो पडटलो म्हण ही तयारी चल्ला असे रवींद्र नाईक हेमी मत व्यक्त केले. या वेळार वेदिकेचेर खादर बजगांव, उदय नाईक, नारायण सुब्बा आचारी, ಬಂಗಾರಿ ಸುಬ್ರಾಯ ಆಚಾರಿ ಹೇಮಿ ಹಾಜರಾಶಿಲೆ. ಅರಣ್ಯ ಹಕ್ಕು ಕಾಯ್ದೆಯಡಿಯಲ್ಲಿ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ 8 ಪರಿಸರವಾದಿ ಸಂಘಟನೆಗಳು ಯಾರ ಅರ್ಜಿಗಳು ತಿರಸ್ಕಾರವಾಗಿದೆಯೋ ಅಂಥವರನ್ನೆಲ್ಲ ಒಕ್ಕಲೆಬ್ಬಿಸಿ ಆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಅರಣ್ಯೀಕರಣ ಮಾಡಬೇಕೆಂಬ ಸಾರ್ವಜನಿಕ ಹಿತಾಸಕ್ತಿಯ ರಿಟ್ ಪಿಟಿಷನ್ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಸಲ್ಲಿಸಿರುವಂಥದ್ದು
ಆ ರಿಟ್ ಪಿಟಿಷನ್ ಅಲ್ಲಿ ಅರಣ್ಯ ಭೂಮಿ ಹಕ್ಕು ಹೋರಾಟಗಾರ ವೇದಿಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ನಾನು ಅರಣ್ಯವಾಸಿಗಳ ಪರವಾಗಿ ವಾದ ಮಂಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಲ್ಲಿಸುವಂತ ಅರ್ಜಿಯೂ ಸಹಿತ ಸ್ವೀಕಾರವಾಗಿರುವುದು ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರುವಂತ ವಿಷಯ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ತಿಂಗಳು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಕೊನೆಯ ಅಂತಿಮ ತೀರ್ಮಾನವಾಗುವಂಥದ್ದು. ಅರಣ್ಯ ಹಕ್ಕು ಕಾಯ್ದೆಯಲ್ಲಿ ತಿರಸ್ಕಾರವಾದವನ್ನ ಒಕ್ಕಲೆಬ್ಬಿಸಬೇಕು, ಹಂತವಾಗಿ ಒಕ್ಕಲೆಬ್ಬಿಸ್ತೇವೆ ಎಂಬ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸುವಂತ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ತಿಂಗಳು ಜರುಗುವಂತ ಈ ಒಂದು ವಾದ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾಗಿರುವುದರಿಂದ ನಾವು ಅರಣ್ಯ ಭೂಮಿ ಹಕ್ಕು ಹೋರಾಟಗಾರ ವೇದಿಕೆ ಆಶ್ರಯದಲ್ಲಿ ಒಂದು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ತೀರ್ಮಾನ, ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಒಂದು ವಿಚಾರ ಚಿಂತನ ಕೂಟವನ್ನ ಇದೇ ಶನಿವಾರ ಜೂನ್ 4ನೇ ತಾರೀಕು ಮಧ್ಯಾಹ್ನ 3:00 ನಮ್ಮ ಶಿರ್ಸಿ ತಾಲೂಕಿನ ರಾಘವೇಂದ್ರ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಒಂದು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಚಿಂತನ ಕೂಟವನ್ನು ಜರುಗಿಸಲು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. नरसिंह मार्केट कारवार. तुमका गरज आशिल्ल्या देव कार्याक आणि मंगल कार्याक, लग्न, मुंज, पूजा, अर्चा, होम, हवन, घरप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळी पानां, केळी, होमाकडी, तुळशी, तांब्या पितलेची देवकृत्याची आयदनां, शंख, रुद्राक्ष पूजेचे कपडे, आंब्या पानां, तोरण, बाशिंग, गाईचे शुद्ध दूध, गोमूत्र, कडधान्य असे सगळे तरेची सामुग्री मेळचे एकमेव दुकान म्हणल्यार नरसिंह मार्केट कारवार. 87 वर्सांच्या ग्राहकाल्या विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार. तुमगेर गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंच्या भागाभागात घराकडे पावोवची व्यवस्था आशिल्ले आमगेले नरसिंह मार्केट कारवार. एक वेळ अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या. नरसिंह मार्केट केंद्रा बँकेचो तळमजलो, रायकर मेनर, कायकिनी रोड, कारवार. बेकायदेशीर रेशेल तांदळाचो साठो करून दवरिल्ल्या आरोपीक अटक. कारवार. बेकायदेशीर साठवून दवरिल्ले रेशन तांदूळ जप्त करून आरोपीक अटक केली घटना उत्तर कन्नड जिल्ह्याच्या मुनगोड तालुक्यात किल्ले ओणी हिंगा घडली. मिळील माहितीप्रमाणे तहसीलदार आणि अन्न खात्याचे अधिकारीन धाड घालून सुमार 45 क्विंटल तांदूळ जप्त करून रेशन तांदळाचो साठो करून दवरिल्ल्या सिराज मुल्ला हेका अटक केली. लॉरी भितर हिंसकपणान हुरू गेल्या 8 गोरवाले रक्षण. कारवार. लॉरी भितर हिंसकपणान हुरू गेल्या 8 गोरवाक रक्षण करून 2 जणांक अटक केली घटना होनावरात घडली. कसलीच परवानगी नसताना लॉरीत हिंसकपणान गोरवाक व्हरताना पोलिसांन धाड घान गुजरातच्या तहसील पठाण जिल्ह्याच्या लक्ष्मीपूरच्या अस्ताकबाय जुन्नतबाय हेमका ताब्यात घेतले. मंगळवाराक लॉरी भितर 8 गोरवाक हुरू लागिले. ह्या गोरवाक हिंसक रितीन महाराष्ट्र राज्यातल्यान कत्तल करचे खातीर भटकल तालुक्यात हुरू लागिले. कारवार अरबी समुद्र आणि काळी नदीचं संगमस्थान, निसर्ग सौंदर्यात नटिल्या चित्ताकुला सदाशिवगडार शैक्षणिक प्रगतीच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू अमृता विद्यालय. विद्यार्थ्यालय भविष्य घडवचे विद्यास्थान अमृता विद्यालय. एफिलिएटेड टू CBSE एफिलिएशन नंबर 830173. ऍडमिशन सुरू असा. नर्सरी, प्री केजी, LKG, UKG आणि 1ली ते 9वी पर्यंतच्या वर्गात प्रवेश सुरू. प्रवेश अर्ज शाळेच्या कार्यालयीन वेळा सकाळी 10 ते दनपारा 1 पर्यंत मिळू शकतले. विद्यार्थ्यालय भविष्य घडवूक सुशिक्षित संस्काराचे शिक्षक वर्ग, सुशोभित वर्ग आणि कॅरिडोर, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, चित्रकला क्लास, डान्स क्लास, खेळा मैदान, 24 तास सुरक्षा रक्षक अशा विविध तऱ्हेच्या सुविधा आशिल्ले अमृता विद्यालय, चित्ताकुला, सदाशिवगड, कारवार. अधिक माहितीसाठी संपर्क 08382266598. मोबाईल नंबर 9480789670. लॉरी आणि बाईक अपघातात 2 दुचाकी सवारालो जाग्यारच मरण. अंकोला. कारवार तालुक्याच्या अंकोला बोगरी बैल हिंगा बायकाक लॉरीन धडक दिल्ल्यान 2 व्यक्ती जाग्यारच मरण पाविल्ली घटना आज घडली. बाईक सवार बोमय्या नायक 70 वर्सां आणि नारायण नायक 50 वर्सां हेमी बायकार वयताना बोगरी बैला लागीं पाविल्ली तेन्ना फाटल्यान येवच्या KA 22 C 8514 या नंबरच्या लॉरीन तेमकां धडक मारली आणि तेमी जाग्यारच मरण पावले. या घटनेची नोंद अंकोला पोलीस ठाण्यात दाखल झाला. पोलीस तपास चालू असा अशें कळला. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसरू नाकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मेळसाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.